नमस्कार. संत गोरोबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आपल्या घरी श्री गुंडा महाराज संस्थान देगलूर हे दिंडी आलेली आहे. महाराजांशी आपण संवाद साधणार. गाडी झाली तुमची गाडी. तर आज आपल्याला गुरुराज महाराज देगलूरकर हे दिंडीविषयी माहिती देतील. बोला महाराज, दिंडीला किती वर्षाचा इतिहास आहे काय? रामकृष्ण आहे. सद्गुरू गुंडा महाराज संस्थानचा हा दिंडी सोहळा आहे. हा दिंडी सोहळा गेल्या 250 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून चालतो. आमचे मूळ पुरुष सद्गुरू श्री गुंडा महाराज यांनी सुरू केलेला दिंडी सोहळा माझी ही 7वी पिढी आहे. माझ्या पितृचरणाने वैकुंठवासी हरिभक्त परायण सद्गुरू श्री बापू महाराजांनी 40 वर्ष ही सेवा केली आणि माझं आता हे 23वे वर्ष आहे. या वारीमध्ये तेलंगणा, कर्नाटका या 2 राज्यातून तसंच आंध्र प्रदेश हे नवीन झालेलं राज्य, त्या राज्यातून अनेक भाविक सहभागी होत असतात. प्रत्येकाची भाषा वेगळी असते, रहाणसहान वेगळं असतं, तरी पण अभंग संतांची मात्र एकच असतात आणि त्या अभंगातला, नामातला जो गोडवा, जो आनंद, तो सगळ्यांना एकसारखा प्राप्त होत असतो. आणि हा गोडवा घेत, हा आनंद घेत ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून या दिंडीमध्ये एक जण 40 वर्षापासून येणार आहे. त्याच्यामुळं त्यांना या एवढ्या वर्षाचा हा अनुभव गाठीला आहे आणि ह्या अनुभवावरूनच ते आपली वारी करत असतात. वारी म्हणजे साधना आहे. वारी हा भोगाचाही काळ नाही, त्यागाचाही काळ नाही. वारी ही साधना आहे. या वारीच्या कालावधीमध्ये शारीरिक तप आपल्याकडून घडतं आणि त्या तपाचं फल म्हणून आपला जो प्रपंच आहे तोही नेटका होतो आणि आपल्याला परमार्थातलंही उच्च स्थान गाठता येतं. त्याच्याकरता वारी ही साधना संतांनी सांगितलेली आहे. पण महाराज, किती दिवसाचा प्रवास आहे? किती तारखेला निघाला पंढरपूरला? आम्ही यावर्षी 4 जुलै 2026 रोजी देगलूरहून निघालो. आम्हाला 19 दिवस पंढरपूरला जायला लागतात. साधारण 18 मुक्काम आमचे होतात. 19व्या दिवशी आम्ही पंढरपूरला जातो. 350 किलोमीटरचं अंतर देगलूर ते पंढरपूर या दरम्यान आम्हाला कापावं लागतं. बरोबर. चालताना काय ताण तणाव थकवा असं निघून जातं असं? अगदी कुठल्याही गोष्टीचा ताण नाही, कुठल्याही गोष्टीचा तणाव नाही, कुठल्याही गोष्टीची अडचण नाही. आजकाल नवीन जे उपक्रम शासन राबवत आहे त्या उपक्रमामुळं शारीरिक ताणही नाही, भजनामुळं मानसिक ताण नाही आणि जी दानशूर मंडळी असतात, जी अन्नदानाची व्यवस्था करतात, अडीनडीला समोर येऊन ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी देतात, त्यांच्यामुळं शारीरिकही नाही, कुठलाही त्रास, कुठलीही अडचण या वारीमध्ये कधीच निर्माण होत नाही, पुढे होणार नाही. बरं, वारकरी याबद्दल काय म्हणणं आहे? 2 शब्द. एक वारकरी आहे, समजा तो उठतो, समजा उन्हात तानात हे करतो, प्रवास करतो, मग इथून पुढं की असे वारकरी वाढावेत, तर युवकांनाबद्दल तुम्ही काय आवाहन करताल? काय वारकरी वाढण्याकरता, वारीची साधना पूर्ण करण्याकरता प्रत्येकाने जो संप्रदाय आहे त्या संप्रदायाचा गाभा, संप्रदायाचं मूळ तिथपर्यंत आपले विचार नेले पाहिजे. बरोबर संप्रदायाचं सगळं लौकिक पाहून संप्रदायामध्ये समाविष्ट होण्यापेक्षा संप्रदायाचं मूळ काय आहे, संप्रदायाचे तत्व काय आहे, संप्रदायाचा विचार काय आहे, संप्रदायाचे सिद्धांत काय आहेत, संप्रदायाचे नियम काय आहेत, हे जाणून घेऊनच संप्रदायामध्ये प्रविष्ट व्हावं. जर हे सगळं घेऊन प्रविष्ट होईल तरच त्याला आनंद मिळेल. ओके, धन्यवाद. चातुर्मास महाराज, तिथे गेल्यावर आपला एक चातुर्मास चालतो, 4 महिन्यात चक्री भजन असतं. त्याचं काय काय नियोजन असतं त्याचं? काय चक्री भजन हे परंपरेनं सुरू झालेलं आहे. चक्री भजन हे परंपरेनं सुरू झालेलं आहे. ज्यावेळी सद्गुरू गुंडा महाराजांनी या चक्री भजनाची निर्मिती केली त्यावेळी भगवंतांनी दर्शन देऊन त्यांना सांगितलं की हे भजन मला पंढरपूरला येऊन ऐकवायचं चातुर्मासामध्ये. आणि मग या भगवंताच्या आज्ञेनुसार सद्गुरू गुंडा महाराजांनी देगलूर पंढरपूर वारी सुरू केली आणि चातुर्मास कालावधी तिथं राहून भगवंतासमोर नित्यानं चक्री भजन सेवा करणं हे त्यांनी चालू केलं. त्याच्यामुळं ती चक्री भजन सेवा सुद्धा 250 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून केलं चालतं. धन्यवाद. रामकृष्ण.
हो एक मिनिट उभा राहतो काय करा हे व्हिडिओ चालू आहे असंच करा व्हिडिओ बंद करू काढलं फोटो काय म्हणलं फोटोला हे फोटो म्हणलं का ऑप्शनला आता हे कसं होतं फोटो काढ